माननीय अजितदादांच्या अशा अपघाती निधनानंतर हम्म. ज्या पद्धतीचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते हम्म. मुद्दे निश्चितरित्या त्या मुद्द्यांकडे असं चुकीच्या पद्धतीने पाहून चालणार नाहीये. ते मुद्दे काही दृश्यमानतेच्या संदर्भातलं किंवा आत्ताच विकास लवांडे यांनी सांगितलं की त्या ठिकाणी जे झाड या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे किंवा त्या झाडावरती आढळलं प्राथमिक अहवाल आहे. हम्म. प्राथमिक अहवालामध्ये या चुका आहेत हम्म. हे आजच्या घडीला तरी ते दिसतं की त्या ठिकाणी त्या झाडावरती विमान आदळून मग पुढे विमान खाली पडलं गेलं असं ते त्याचा प्राथमिक दृष्ट्या दिसतंय ते. तर ते त्या परिसराची एकूण पाहणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो होतो. एक सोडून दोन दोन वेळा गेलो, पाहिलं तिथं, परंतु तशी परिस्थिती तिथं नाहीये. आणि म्हणून रोहित दादा पवारांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्या टेक्निकली ग्राउंड वरती किंवा जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना आपल्याला असं दुर्लक्षित करून चालणार नाहीये. कारण या राज्याचे लोकनेते आदरणीय अजितदादा पवार हे खूप मोठं व्यक्तिमत्व होतं आणि ते गेल्यानंतर अशा पद्धतीचा हा जो काही व्यक्त होत आहेत ते तर त्या गोष्टी आपण त्या दुर्लक्षित करून चालणार नाही. परंतु या ठिकाणी मी मागच्या वेळेस असं सांगितलं की याला आपण सखोल चौकशी सगळ्या बाजूने सर्वांनी या माध्यमातून आपण सरकारच्या माध्यमातून, कारण हा अंतिम अहवाल नाही, हा अंतरिम आहे, प्राथमिक अहवाल आहे. पुढे आलं पाहिजे, सत्य पुढे आलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला कळालं पाहिजे, कारण एवढ्या मोठा लोकनेता गेलेला आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीने रोहित पवार भांडतायत किंवा ते पॉवर प्रेझेंटच्या माध्यमातून ते दाखवतायत ते निश्चितरित्या त्या गोष्टी आपण त्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. रोहित पवारांचे मुद्दे महत्वाचे आहेत, मग पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस यात भूमिका का घेत नाहीये? अडचण काय आहे? हे लक्षात घ्या, ऐका, पक्ष म्हणून पक्षाने सुरुवातीलाच या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून सर्व पक्षाचे प्रमुख लोक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जाऊन सखोल चौकशी या विषयाबद्दल झाली पाहिजे. यामध्ये जे काही असेल ते संपूर्ण बाहेर आलं पाहिजे, महाराष्ट्रातील जनतेला हे समजलं पाहिजे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या गोष्टी राज्याच्या प्रमुखांकडे एकदा दिल्यानंतर पुन्हा पुन्हा सातत्याने त्याच विषयावरती हे करण्यापेक्षा या विधानसभेचं आज अधिवेशन चालू आहे. या विधान परिषदेमध्ये अनेक आमदार आहेत. या सर्वांचं तेच म्हणणं आहे की आपण या ठिकाणी सरकारला अवधी दिला पाहिजे.